क्लिअरिटी ना माझी लेन्स झालेला आहे रेडी आता. जांभळा पाराचेच बोलतो ना, सगळा रंगला तसा भट्टीवर जालता. तर गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज तसं तुम्हाला सांगलेलं का शेतावर येणार आणि आम्ही ब्लॉग बनवणार आहे मी. तर बघा आलेला होता फायनली शेतावर. तर आता प्रथमचा येताना थंडा आणायला गेले आणि कौल फ्राय बनवायचे चिकन आणायला गेले. हे बघा इकडं आलेले आहे दोघं आणि आता ते पण येतात. तर आलेले आहेत आता हे पण आलेले आहेत झालेलं आता. तर चिकन थंडा वगैरे सगळं आणलेलं खायला. तर कौल फ्राय बनवायचे. तर त्या साईडला पाल्याची पोरं आहेत, तारगोळा पारतो नसतं. हां हे बघा सामान आणलेलं आहे. याच्यानं आणलं चिकन, आणलं सामान. आता उतरू कानीन पोचे आणि खरेडी पकडू. पाकला बोललो ना तुला 5 लिटर चिकन पाकवली आणायचे ना. त्याने सामान आणलं मसाला पातळी नको मला. आता येते बघ पिशवी देते व टाका तो आंबा आले थोडं आले त्या साईडचा वांदा आले खायला आणायला. तर खायला काही नव्हतं आणलं आई चिप्स. तर गाईच तर खायला घ्यायला थांबलेलो. घरी गेलो तो परत पत्रावली गाला आणायला. आता भेटू शेतावर डायरेक्ट. तर आता इथे घेतलंय चिकन, अंडा बघा ना पडतं. पेटवले चुला. तेल आणते तिकडे आहे का तेल? तेल गरम करत ठेवते. टाक गरम तरी होईल. टाक या साईडला पण टाकू. न्यू टेक्निक बघा संस्कारची. होईल की त्यान नाही होईल तर कच्चा काही नाही. तुला घाबरते खायचं हो कच्चा. तर झालेला आहे चुला पेटून. तेल पण झालेलं आहे गरम. फक्त टाकायचं आहे ना खायचे. खूप गरम होतं चेंज केलेलं आहे. इकडे घेतले काम करायला. होईल आता. झालेलं आहे बघा. अजून बोनी नाटा झाली अजून झालं शिना मग चालतं. निघला होता तेल. अंडा आहे तो जास्त आलं ना अंडा. एक दिवस जमत. तर बोनी झालेली आहे बघा. घे धरून ठेव. कधी ठेव त्याच्या मी आव ना. आपण बोनी करून बघू. अरे झाले सर पाहिलाय ना बघू करून. झाले की बघू. अंडाच निघलेला तर बुजून निघले. अंडा जास्त झाला ना अजून. झाले इकडं इकडं अंडा चालला वाटत. अरे मस्त आहे. नाही का
कौल फ्राय नाही गरम आहे पक्का भारी झाले. झाले असेल का तिकडच जा ना तू तिकडच जा गरम करतो काही पण रे. न्यू लुक झालेला आहे. लास्ट राऊंड अर्धा तास खाऊनच घालवला आहे. तर गाईस तर बघायला चालल्या होता झाले का ना. जाम गरम होतंय. अजून पाणी उतरलं तर जरा बरं वाटेल. पोचे पकडाचे आहेत. पहा तुम्ही ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू. हे बघा झालेत. झालं र झालं तर कार्तिक लगेन तो सर खायला घेतो डिक्कींशी. चला खायला घेतलेला आहे. बघतो मॅची ते येतील सामान घेऊन. आता जाऊ आपण बसू आंबे खाली. असं झालं कावा खातो ना कावा जातो पाण्यात. जाम गरम होतंय. पाणी कसा का ना असू दे ठणठण तरी वाटेल. घरी गेलो मग मस्त की फ्रेश हो. हे बघा बसायला आणायला चालल्या. झालेला आहे रेडी. आता ते बघा तार बोलत त्याने ना. तर आता पाण्यात उतरत होता मासे बघायला आहेत का नाही. पण आता बोलता कंटाळा आले. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पकडू मासं. बघू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर निघलो घरी. जांभळा पाराचेच बोलतो ना सगळा रंगला तसा भट्टीवर जालता. घ्या आता पाहिजे होता ना दांडूक. 2 जांभळा कारसाठी अख्खा कपडा माकवला. दिसता का कुठे आहेत. तर मित्रांनो आता चाललो मी बॅटबॉल खेळायला शेतान. बघू कोण आहेत का ना तिथं. तर चला डायरेक्ट ग्राउंडमध्ये भेटू. तर गाईस तर खेळताना तर पोरा शेतान. मी पण 2-3 डबा खेळतो. याला आई बाहेरशी याला क्लिअरिटी ना किती या क्लिअरिटी ना माझी लेन्स हे बाई उरला बॉल. आउट आहे आउट आहे. 110 धावा झाले. यो एक 113 झाले गाईच. बघा चला आता आपली फिल्डिंग. डरे किती पाहिजे. न्याला 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 गावला वाटत. आईचं ओरली चावका गाला. जिंकवली 70 धावाचेच झाल्या. गाईज बघा व्ह्यू किती भारी वाटतंय. तर चला खेळून झालेला आहे. आता चाललो घरी. तर चला जाऊ भेटू घरी. तर गाईज तर आता चाललो मंदिरात आरतीला. आवाज तर येत असेल तुम्हाला आरतीचा. तर आरती झालेली आहे. आता पाया पडून झालेला आहे आता माझा पण. तर निघतो घरी. तर मित्रांनो मी ब्लॉग इथेच एंड करतो. आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब अँड लाईक करा. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.